नमस्कार, मी सरिता कौशिक. ग्राउंड झिरो बारामतीमधून झिरो आवरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अगदी गेल्या आठवड्यातच मी आपल्याला सांगितलं होतं की सुनेत्रा पवार यांचा आपण प्रचार बघितला होता आणि त्याच वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण यानंतर सुप्रिया सुळे यांचा प्रचार कसा होतोय ते बघणार आहोत आणि त्यामुळेच आज आम्ही ग्राउंड झिरो बारामतीमध्ये आलेलो आहोत. आता आम्ही या मंदिरापासून नक्की का सुरू करतोय तर हे तेच कन्हेरीच्या हनुमानाचं मंदिर आहे जिथं शरद पवारांनी आपल्या पहिल्या निवडणुकीचा नारळ फोडला होता आणि प्रचार इकडनं सुरू केला होता. ह्या खेपेला सुद्धा सुप्रिया सुळेंना इथेच आपला प्रचार सुरू केला. हेच नाही तर अजित पवार सुद्धा याच मंदिरातून आपला प्रचार सुरू करतात आणि सुनेत्रा पवारांनी सुद्धा आपला ऑफिशियल प्रचाराचा नारळ याच मंदिरात फोडला होता आणि त्यामुळेच ग्राउंड झिरो बारामतीचं पहिलं पाऊल म्हणजे हे मंदिर. बारामतीची ही लढत आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार. खरं तर या दोनच पवार घराण्यातील स्त्रिया या निवडणुकीत सामील नाही आहेत. या एकमेकींच्या विरोधात उमेदवार असतील पण पवार परिवारातील इतर बरेच लेकी सुना या निवडणुकीत बघायला मिळतात. ते सक्रिय आहेत, प्रचारात उतरलेल्या आहेत, त्यांनी बाजू घेतली आहे, उघडपणे बाजू घेतलेली आहेत. काय म्हणणं आहे या लेकी सुनांचं ते सुद्धा आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ABP माझावर पहिल्यांदाच पवार घरातील सुना शर्मिला आणि सुनंदा पवार, सून कुंती पवार, मुलगी सई पवार आणि सुप्रिया सुळे. एकंदरीत हा सगळा निर्णय घेणं की तुम्ही सुप्रियासाठी प्रचार करणार हा किती कठीण होता तुमच्यासाठी किंवा तुम्ही त्या या निर्णयापर्यंत कशा आलात? हा निर्णय आम्हाला सगळ्यांनाच खूपच अवघड आहे आणि फॅमिली म्हटलं की शेवटी लोकांना म्हणजे आम्ही नाही दुखवू शकत फॅमिली मेंबर्सना कुठल्याही. ही इकडची बाजू पण नाही आणि तिकडची बाजू पण नाही. आता विधानसभेच्या वेळेला म्हणजे आपलं मला वाटतं असं म्हणणं होतं की परिवारातलाच एक सदस्य देऊ नये, पण जर विधानसभेमध्ये आता दादांच्या विरोधात परत एकदा जर परिवारातला कोणी सदस्य दिला तर मग त्यावेळेला आपण प्रचारात कोणाच्या बाजूने उतरणार? आता ह्या कशा आहेत सरिताजी, जर तरच्या गोष्टी आहेत. दादा लढणार तर आहेतच, मग त्यावेळेला तुम्ही दादांबरोबर प्रचाराला जाणार का? आता ह्याच्यावर निर्णय कसा आहे, आता आम्ही जी ही भूमिका घेतली आहे, आम्हाला साहेबांनी जबाबदारी दिली की तुम्ही इंदापूर तालुका सांभाळा. आम्ही ते त्याचं पालन केलं आणि आम्ही तिथे प्रचार करतोय. आता त्यावेळेला कसं समीकरण असेल, साहेब काय सांगतील हे मी आता नाही सांगू शकत. एकीकडे आपली नणंद आहे उमेदवार म्हणून आणि दुसरीकडे आपल्या को सिस्टर आहेत. काय किती कठीण आहे? कसं? नाही, नक्कीच कठीण आहे. म्हणजे कसं आहे, आमची फॅमिली तशी खूप अशी क्लोज नेट फॅमिली आहे. खूप बॉन्ड आहे सगळ्यांच्या मध्ये. कोणालाही एकमेकाबद्दल असं कधीच वाटलं नाही की असे साईड्स कधी आम्हाला घ्यावे लागतील. आणि मला असं वाटतंय शेवटी सुप्रियाताई श्रीनिवासची धाकटी बहीण आहे, तर धाकट्या बहिणीला हरवायचं किंवा पराभूत करायचं हे मनाला पटत नाही कुठेतरी. दादांशी आपले एक कसा रॅपो होता? नेहमी लहान सून घरी आली की एक वेगळंच नातं असतं. म्हणजे दादा तसे ना, जे बाहेर दिसतात ना सगळ्यांना, असं फार वाटतं सगळ्यांनी की खूप कठोर आहेत आणि म्हणजे त्यांचा आवाज पण एकतर तसा मोठा आहे, पण तसे ते इज व्हेरी फ्रेंडली पर्सन. म्हणजे मला तर कधीच वाईट अनुभव असा आलेला नाहीये. ही इज ऑलवेज बीन व्हेरी कोऑपरेटिव्ह आणि सगळ्यांशी मिळून मिसळून. आणि त्यांना जास्ती करून ना
त्यांना कुटुंबामध्ये राहायला आवडतं, फॅमिलीमध्ये राहायला आवडतं. आता आम्ही काही कार्यकर्ते पाहिले, भाजपचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते होते, शरद पवार पक्षाचे. त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की आता बारामतीत उमेदवार कोण हवा, तर युगेंद्र पवार हवा अशा पद्धतीचं आम्हाला त्यांनी सांगितलं. आणि आता खरंच नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, युगेंद्र जर उमेदवार असतील तर? नाही, मला असं वाटतं हे म्हणजे मी याच्या बाबतीत विचार पण केलेला नाहीये आणि मला युगेंद्र पण असा विचार करतील असं मला वाटत नाही आणि त्यांनी केलेलाच नाहीये. पवार कुटुंबाच्या लेकी सुना सर्वच आपल्याला बारामतीच्या या निवडणुकीत प्रचाराच्या मैदानात दिसतात आहेत, उमेदवार म्हणून दिसतात आहेत. आणि यातील एक चेहरा म्हणजे सुनंदा पवार आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल आता, म्हणजे सुप्रियाताई आहेत, आपण आहात, शर्मिलाजी आहेत, आपण सर्वजण सुनेत्रा पवारांच्या विरोधात आज मैदानात दिसताय. तुम्ही पहिल्यांदा नाव घेतलं, मी अजून वहिनींचं नावच नाही घेतलं. आत्ता इतक्या दिवस मी प्रचार करते. एकतर मी कॉलेज जीवनापासून म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून बैलजोडी असेल, गायवासरू असेल, चरखा असेल आणि या तिन्ही चिन्हांचा प्रचार मी घरोघरो जाऊन साहेबांचा केलेला आहे. त्यामुळे लहानपणापासून आणि कॉलेजमध्ये असल्यापासून ते आमचं दैवत आहे. त्यामुळे ज्या काही घडामोडी घडल्या आमच्या कुटुंबामध्ये, पण निर्णय आमचा हाच होता की साहेबांसोबत थांबायचं. कारण एक तर त्यांनी जो पुरोगामी विचार घेऊन आणि ज्या ठाम पद्धतीने ते संघर्ष करतात त्यांची भूमिका, त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलं त्यांच्यासोबत राहायचं. त्यामुळे हा कुटुंबातला वाद नाहीच आहे मुळी. खरं आमची जी काही संघर्ष चाललाय तो जे काही आज देश पातळीवर ज्या गोष्टी घडतात त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आम्ही लढतोय. का करावं लोकांनी सुप्रिया सुळेंना मतदान? एकतर 3 टर्म, उत्कृष्ट काम, संसद रत्न, महासंसद रत्न. आज गेले दीड महिना झाला मी प्रचार करतेय पुरंदर, दौंड ह्या परिसरामध्ये. वाडी वस्तीवर पोचलेली भारतातली मला वाटतं एवढीच एक खासदार असेल. सगळ्यात महत्त्वाचं फंड, त्याचं डिस्ट्रीब्युशन, सभागृह असेल, शाळा असतील, शिक्षणासाठी प्रचंड मदत ताईंनी केलेली मतदारसंघामध्ये, सायकली मुलींना दिलेल्या आहेत. त्यामुळे ताईंचं कामच बोलतोय, आम्ही फक्त विनंती करतोय. एकंदरीत सुप्रियाजींच्या या संपूर्ण यशामध्ये दादांचा मोठा हात असायचा असं म्हटलं जातं. अगदी त्यांना निवडून देण्यापासून तर ज्या फंडाबद्दल आपण बोललात, तर ह्या खेपेला खूप कठीण आहे का निवडणूक? नाही, मला तसं काही वाटत नाही आहे. कारण एकतर ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले, उद्धव साहेबांची शिवसेना असेल, साहेबांची राष्ट्रवादी असेल, त्यामुळे एक लोकांच्या मनामध्ये उद्रेक आहे की नाही असं घडायला पाहिजे होतं आणि हे चुकीचं झालंय. त्यामुळे आता तर तुम्ही सिंपती बघाल तर ह्या दोघांच्या बाजूनी आहे महाराष्ट्रामध्ये. सुनेत्रा वहिनींनी आपण जेव्हा प्रचारात दुसरी बाजू घेतली त्यानंतर आपल्याला संपर्क केला का? त्यांच्या बाजूनं प्रचार करावा अशी काही विनंती केली का? त्यांनी मला काही संपर्क केला नाही. त्यानंतर माझं त्यांचं काही बोलणं पण नाही आहे आणि आम्ही भेटलेलो पण नाही अशा समोरासमोर. येणाऱ्या काळात विधानसभेची सुद्धा निवडणूक असणार आहे. त्यावेळेला इकडनं अजितदादा स्वतः असतील, त्यावेळेला कसं दिसतंय चित्र? माझी भूमिका फक्त लोकसभेसाठीच आहे. आता माझ्या कुटुंबाची भूमिका ही लोकसभेसाठीच आहे. त्यामुळे विधानसभेला काय वातावरण असेल, काय चित्र असेल, तेव्हा काळ ठरवेल. अजून वेळ आहे त्या गोष्टीला. पवार साहेबांचं एक वक्तव्य होतं की त्या बाहेरच्या आहेत. सुनेत्रा पवारांबद्दल नाव न घेता त्या म्हणाला की घरच्या उमेदवाराला द्यायचं की बाहेरच्या, आणि त्यावरून सुनेला अजूनही इतक्या वर्षानंतर बाहेरचं मानलं जातं असा एक वाद निर्माण झाला. त्यावर साहेबांचा बोलण्याचा उद्देश त्यावेळेला पूर्ण वेगळा होता, पण त्याचा थोडा अर्थ खूप वेगळ्या पद्धतीने काढला गेला आणि ते खूप रंगवलं गेलं. पण मला वाटत नाही साहेब त्यांचे, कारण मलाच आता 42 वर्ष झाली. जे काय आज सुनंदा पवार जे नाव आहे ते या वडीलधाऱ्या लोकांमुळेच आहे. आम्ही सगळ्या जावा काम करतो, पण त्यांनी असं कधी हे नाही केलेला की तुम्ही बाहेरच्या आहात म्हणून तुम्ही घरात बसा आणि फक्त चूल आणि मूल बघा, अशी भूमिका साहेबांची कधीच नव्हती. तुम्हाला कसं वाटतात युगेंद्र पवार एक उमेदवार? आत्ताशी तो आलेला आहे, त्याला शिकायला वेळ लागेल. एक तर त्याला ग्राउंडला जावं लागेल आणि खालून त्याला वर शिकत वरती यावं लागेल. खूप घाई थोडीशी मला वाटतं करू नये. त्यांनी पहिलं शिकून घ्यावं, माणसात जावं, अडचणी समजून घ्याव्यात आणि त्यांची मनं समजून घेण्याचा प्रयत्न युगेंनी करावा आणि मग त्यांनी ह्याच्यामध्ये उतरावं. काही अडचण नाही, चांगला मुलगा आहे तो. काय वाटतोय लोकांचा कल? माझ्या निरीक्षणाप्रमाणे आणि जो काही आम्ही फिरतोय ह्याच्यामध्ये, तर प्रत्येक तालुका ताईंना लीड देईल.
दडपण टाकणं किंवा वेड्यावाकड्या भाषेमध्ये बोलणं किंवा धमकी देणं किंवा हे करणं असं नाही. आम्ही फक्त जातो, हात जोडतो. पण इकडे धमकीचं एक राजकारण होतंय का? मी नाही म्हणणार आहे, पण ते कल्चर आम्ही इथं नाही हे केलेलं. म्हणजे पण अधेमध्ये असे आरोप झाले अजितदादांच्याकडनं किंवा इतर कोणाकडनं त्यांच्या बाजूच्या अशा पद्धतीचं धमक्या दिल्याचं काही लोकांनी. तसं काम चालू आहे आणि थोडं भीतीचं वातावरण आहे. जसं पवार साहेब मागे एकदा म्हणाले की अघोषित आणीबाणी आहे भारतामध्ये, तर त्याचा एक छोटासा नमुना आम्ही पण बघतोय इथे. रोहित पवारांच्या पत्नी कुंती आपल्या बरोबर आहेत. तर काय सांगाल, हा प्रचार तुम्हाला कसा वेगळा वाटतोय नेहमीपेक्षा? नेहमीपेक्षा मला असं वाटतं की यावेळेस सामान्य लोकांनी हे इलेक्शन हातात घेतलंय आणि सगळीकडे साहेबांचं आणि ताईचं मनात आहे सगळ्यांच्या. आपल्या काकी खरं तर समोर उभ्या आहेत. लहानपणापासून तुम्ही त्यांना बघितलं असेल. किती कठीण आहे त्यांच्या विरोधात कुठंतरी प्रचार करणं? मी ॲक्च्युली अख्ख्या पवार फॅमिलीतली सर्वात मोठी, त्यामुळे अजित काकांचं लग्न पण नव्हतं झालं जेव्हा मी होते. आणि मला आठवते, मला सगळे सांगतात की बुलेट गाडी असायची, मी काकांच्या पुढं बसायचे आणि काका मला फिरायला घेऊन जायचे. आणि मी वस्तीवर असायच्या त्यामुळे काकींकडे पण खूप राहिलेली आहे. त्यामुळे थोडं जड जातं, कारण मी बारामतीत जास्त नसते, पण माझ्या सगळ्या आठवणी लहानपणीच्यात. आणि काकींचं माझं नातं मनात वेगळं होतं, कारण लहानपणीपासून माझे रणजित काका आणि शुभांगी काकींनंतर मी मनात त्यांना जवळची मानायची, कारण मी त्यांच्यावर खूप वेळ घालवला. अवघड जातं, पण शेवटी आजोबा आणि भावाच्या मागे आणि आत्याच्या मागे मी उभी राहणार. तुम्ही कुठल्याही बाजूला जाऊ शकत होतात, तुम्ही ही बाजू का निवडली? तत्व, कारण शरद काकांचं काम आणि सुप्रियात्यांचं काम हे ॲक्च्युली ग्रासरूटमध्ये आहे, लोकांमध्ये. आत्तासुद्धा आम्ही गावात जेव्हा म्हणजे प्रचाराला जातो तेव्हा झब्ब्या पायजम्यातली लोकं, धोत्रातली लोकं, टोपी घातलेली लोकं, नुसतं साहेब. आणि हे पण नाही की साहेबांकडून काय पाहिजे, फक्त आम्ही साहेबांच्या पाठीमागे आहे. आणि तेवढी पुण्याई मिळायला त्या माणसाने काहीतरी केलं असेल. हेट्रेड जी आता पेरवत आहेत जातींमध्ये, धर्मांमध्ये, त्यांनी देश पुढे नाही जाणार. आणि साहेबांनी जे निर्णय घेतलेले आहेत की महिला आरक्षण, महिलांना आर्म फोर्सेसमध्ये इंट्रोड्यूस करणं, या सगळ्या गोष्टींमुळे देशाला अशा लोकांची गरज आहे, कारण त्याशिवाय देश पुढे नाही जाणार. परत एकदा कधीतरी तुमचे काका अजित काका आणि सुनेत्रा काकी यांच्याबरोबर तसेच जुने संबंध होतील असं वाटतं का तुम्हाला या निवडणुकीनंतर, की निवडणुकीमुळे आता परत कधीच तसे संबंध होणार? ते त्यांच्यावर अवलंबून आहे. देशाचा एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ जिथं लक्ष लागलंय लोकांचं, तो म्हणजे बारामती. त्या बारामतीच्या ग्राउंड झिरोवरूनच आजचा 0 आवर आम्ही तुमच्यासाठी आणतो आहोत. एका काका पुतण्याच्या वादामुळे इथे बारामतीत पक्ष फुटला. आता आपण याच बारामतीत जाणार आहोत अजून एका काका पुतण्याचा वाद पाहायला. आता काका आहेत अजित पवार आणि पुतण्या आहेत युगेंद्र पवार. काय म्हणतात युगेंद्र पवार, ज्यांनी अजित पवारांच्या विरोधात सुप्रिया सुळेंच्या बाजूनं बारामतीत मोर्चा उघडला. आपल्या बरोबर युगेंद्र पवार आहेत. नमस्कार. एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात आजकाल काका पुतण्यांचं जमत नाही असं वाटतंय. काय होतंय? नाही, काय असं बरेच वर्ष त्यांचं जमतं पण नाही असं नाही, पण मग नंतर काहीतरी त्यांच्यामध्ये डिफरन्सेस येऊ शकतात आणि त्याच्यामुळे ते सेपरेट होत असतील. बाळासाहेब ठाकरेंचा असेल किंवा गोपीनाथ मुंडे साहेबांचा असेल, आमच्या कुटुंबात पण तसं आता झालंय. पण ठीक आहे, म्हणजे हे नुसतं अजितदादा आणि शरद पवारांमध्ये नाही, तर आता तुम्ही आणि अजितदादा असंही झालंय. नाही असं म्हणजे काय आमच्यामध्ये मतभेद असतील असं माझं मत नाहीये,
पण पॉलिटिकली मी ठरवलं की आजोबांबरोबर राहिलं पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे. पण दादांना असं माझा काही विरोध आहे असं नाहीये, पण फक्त आजोबांबरोबर राहिलं पाहिजे हीच माझी भूमिका आहे. शेवटी तुमचे वडील हे त्यांचे सख्खे भाऊ आहेत अजितदादांचे. हा निर्णय तुमच्या परिवारासाठी किती कठीण होता? नाही, तो खूप कठीण होता, पण म्हणजे कुठेतरी तो आपल्याला घ्यावा लागला. कारण 2019 मध्ये माझे वडील, आई ते दादांच्या शपथविधीला गेले. माझे वडील लहान भाऊ आहेत दादांचे, त्याच्यामुळं म्हणजे लहान भाऊ म्हणून त्यांनी नेहमी दादांना साथ देत आले. पण त्यांचं म्हणणं एवढंच होतं की घरातला उमेदवार तुम्ही नका तिथं देऊ, कोणीही दुसरं चालेल, फक्त फॅमिली मेंबर तिथं तुम्ही नका उभं करू. म्हणजे जर सुनेत्रा पवार उभ्या नसत्या झाल्या तर अशा पद्धतीची फारकत झाली नसती. मग त्यावेळेला आपण काय भूमिका घेतली? सुनेत्रा पवार असं नाही, कोणी फॅमिली मधलं, कारण पवार फॅमिली मध्ये असं कधी झालं नव्हतं आणि ते आम्हाला आवडलेलं नाही. कसा सुरू आहे प्रचार? काय म्हणतंय तुमचं कॉन्फिडन्स लेवल? नाही, कॉन्फिडन्स आहे, कारण शेवटी बारामतीकर किंवा बारामतीची सगळी जनता, सर्वसामान्य लोक ते साहेबांना कधी विसरू शकत नाहीत. साहेबांनी बारामतीसाठी खूप काय केलंय. गेली 50-60 वर्ष ते इथून निवडून येत आहेत. मग ऍज अ आमदार असेल, ऍज अ खासदार असेल, आणि त्यांनी भरपूर काय काय केलंय त्यांच्यासाठी. लोकांना त्याची जाण आहे. त्याच्यामुळं मला वाटतंय ह्या इलेक्शनला पण बारामतीकर परत एकदा साहेबांना साथ देतील. आणि मी 4 वर्षापासून इथं बारामतीत राहतोय, माझ्या अनेक जबाबदाऱ्या आहेत. मी कधी असं राजकारणात वगैरे कधी नव्हतो, पण इथं मी लोकांना भेटत असतो, लोकांची कामं वगैरे मी करत आलोय. त्याच्यामुळे जे काही थोडी लोक किंवा जी काही थोडी स्ट्रेंथ आमच्यामध्ये होती ती आम्ही साहेबांना जोडली किंवा साहेबांना मदत केली आम्ही. सर्व पवार कुटुंबानं वेगवेगळी मला वाटतं भूमिका या प्रचारामध्ये बजावणं सुरू केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जबाबदाऱ्या डिव्हाइड करून घेतल्यात असं कळतं. तर कशा पद्धतीनं हे डिव्हिजन करण्यात आलंय? म्हणजे आमच्या सगळ्या सोशल वर्कवर ते आहे. आता माझी आई, त्यांचं एक फाउंडेशन आहे आणि गेली 10 वर्ष आपण पाण्याच्या प्रश्नावर आपण काम करत आलोय. 1,500 पेक्षा जास्त विहिरी आपण शेतकऱ्यांना मोफत खोदून दिलेत. ओढाखोळीकरण असेल, वृक्षारोपण असेल, अशी अनेक कामं आम्ही करत आलोय आणि ते जास्त करून इंदापूरमध्ये ती कामं करतात. त्याच्यामुळे माझे वडिलांचे सगळे मित्र, क्लासमेट्स वगैरे ते इंदापूरचे आहेत, कारण त्यांचं शिक्षण तिथं झालं. त्याच्यामुळे त्यांना इंदापूर दिलंय. मग काही लोकांना दौंड दिलंय. दौंड कोणाला दिलंय? दौंड पुरंदर नंदावहिनी आणि राजू दादा, त्यांचे तिथं ओळखी चांगले आहेत. म्हणजे रोहित दादांचे वडील, आई वडील, मग ते त्यांना दिलंय. बारामतीमध्ये मी असतो, त्याच्यामुळे इथं मी जास्त लक्ष देतोय. पण मी पण सगळीकडे मी फिरलोय. खडकवासला असेल, हवेली असेल, इंदापूर असेल, सगळीकडे मी ताईंचा प्रचार केलाय. एक प्रश्न सतत वाटतो, म्हणजे आपण सुद्धा आता म्हटलं की 2019ला आपला परिवार दादांबरोबर प्रचाराच्या वेळेला, त्यांच्या शपथविधीच्या वेळेला होता. पण आज आणि तेव्हामध्ये एवढा मोठा काय फरक झाला? तेव्हाही ते काकांच्याच विरोधात गेले होते, तेव्हाही शरद पवारांचं वय झालेलंच होतं आणि त्याही वेळेला ते भाजप बरोबरच गेले होते. काय की आयडिओलॉजीज वेगळ्या असू शकतात, विचार वेगळे असू शकतात. पवार कुटुंबाला हे काही नवीन नाहीये. आता आमच्या आधीच्या पिढीमध्ये एनडी मामा असतील, ते पण शेका पक्षचे मोठे नेते होते, किंवा माझी जी आजी आहे त्यांचे भाऊ बीजेपी मध्ये होते पूर्वीपासून. मग आमच्यासाठी हे काही नवीन नाहीये. किंवा पूर्वी तेव्हा म्हणजे माझा जन्म पण झाला नव्हता, पण वसंतराव पवार म्हणजे साहेबांचे मोठे भाऊ, ते शेका पक्ष कडून लढले. पण कोण फॅमिली मेंबर वर्सेस फॅमिली मेंबर असं कधी झालं नव्हतं. त्याच्यामुळे हाच तुमच्या सगळ्यांसाठी टर्निंग पॉइंट आहे. हा प्रयत्न कधी तुमच्याकडनं झाला का त्यांना समजवण्याचा की अशा पद्धतीनं त्यांनी करू नये? काय, मी
आज खूप लहान आहे कुटुंबात. मी त्यांना समजून काय म्हणजे मी तेवढा मोठा नाहीये की मी त्यांना काहीतरी सल्ला देऊ किंवा समजून सांगू. पण माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलेलं की कुणाला तरी म्हणजे फॅमिली मेंबरला उभा नका करू असं सांगितलेलं. पण शेवटी दादांनी डिसिजन घेतलाय. राष्ट्रवादी पक्ष फुटला याचा सर्वात जास्त फायदा कोणाला होतोय असं तुम्हाला वाटतंय? भाजपला होतोय असं वाटतं. नाही, कारण म्हणजे त्यांनी पक्ष फोडला आणि शिवसेना पण पक्ष फोडला. त्याच्यामुळं काय आपण इंग्लिशमध्ये म्हण आहे डिवाइड अँड रूल, तसा त्यांना एक फायदा होताना दिसतोय. आज बारामतीमध्ये भाजप म्हणजे अजिबातच नव्हतं, खूप कमी होतं. तर ह्या फुटीमुळं त्यांना हळूहळू इथं एंट्री मिळायला लागली. खरं तर त्यांचे आमदार इथे आहेतच. बारामती तालुका मी म्हणतो. अजित पवारांबरोबर एक खासदार गेले होते लोकसभेचे, पण तुलनेनं त्यांना जागा भाजपानं जास्त दिल्यात. 4 जागा मिळाल्यात त्यांना. त्यामुळे अजितदादांना भाजपानं खूप सन्मानाची वागणूक दिली असं म्हणायला नको. तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे, पण मला वाटतंय की कमीत कमी 10 जागा तरी मिळायला पाहिजे होते. आणि काय सगळे आमदार सोडून गेले साहेबांना, सगळे म्हणजे 40 आमदार सोडून गेले. तरी पण साहेब 10 सीटवर लढतायत आणि चांगले तगडे उमेदवार दिलेत. दादांकडे एवढे आमदार असून पण फक्त 4 सीटवर लढतायत. हा त्यांच्यावर अन्याय झालाय असं मला वाटतंय. दादांची जी बारामतीवरची पकड आहे ती लक्षात घेता तुम्हाला एक अपोजिशन मध्ये म्हणजे तुमच्या परिवाराचे म्हणून नाही पण एक अपोजिशन लीडर म्हणून आज दादांकडे बघत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टीत असं वाटतं की तुम्ही कमी पडताय? असं वाटत नाहीये की आम्ही कुठं कमी पडतोय आणि आम्ही परत म्हणजे दादांना विरोध करतोय असं नाहीये. पण भाजपाला आमचा विरोध आहे आणि भाजप म्हणजे आम्हाला भाजपच्या आकडे वाढू द्यायचे नाहीयेत. त्याच्यामुळे खरं तर आम्ही इथं ताईंचा प्रचार करतोय किंवा साहेबांनी आमच्या कुटुंबासाठी खूप काय काय केलं आणि आता त्यांना साथ द्यायची गरज आहे. त्याच्यामुळं आम्ही खरं तर प्रचारात उतरलोय. संपूर्ण परिवार एका बाजूला झालाय, अजितदादांचं कुटुंब एका बाजूला झालंय. तू परत कधी एकत्र येऊ शकेल का? पर्सनल लेवलवर 100% एकत्र येतील सगळे अशी मला खात्री आहे. पण पॉलिटिकली बघू, उद्या एखाद्या वेळेस येऊ पण शकतील, काही सांगता येत नाही आज. पण पर्सनल लेवलवर एकत्र आम्ही येणार, त्याची शाश्वती आहे. हो 100%. काय शेवटी काका आहेत आणि सगळी ती माझी भाऊ आहेत, काकी आहे. आणि पॉलिटिक्स आपण वेगळं ठेवलं पाहिजे आणि पर्सनल रिलेशन्स आपण वेगळे ठेवले पाहिजे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिले जे विधानसभेचे जे क्षेत्र आहेत, मग खडकवासला असो, पुरंदर असो, दौंड असो, या सगळीकडे तगडे नेते आहेत. मग विजय शिवतारे असो, हर्षवर्धन पाटील असो, राहुल कुल असो, आणि आता ही सर्व मंडळी एक झाली आहे. त्यामुळे काय रणनीती आहे तुमची? ते एक झालेत. काय की या मतदारसंघामध्ये जे आहे ते नाही आहेत असं तुम्हाला जमिनीवर दिसतंय का? असतील, मला माहिती नाही. मी आज तेवढा मोठा नाही झालो, पण असतील. पण या मतदारसंघात जे आहेत आमदार आहेत, जे नेते आहेत, एका काळी ते साहेबांना खूप मानायचे, आज पण ते मानत असतील. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या बरोबर आल्यामुळं आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल. आज खडकवासल्यामध्ये ठीक आहे, थोडे आम्ही बॅकफुटवर होतो, पण तिथं शिवसेनेचे जे काडर आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि तिथं आम्हाला नक्की शिवसेनेचा फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2014ला मोदी साहेबांची किंवा भाजपची खूप मोठी लाट होती. 2019ला पण ती लाट होती. 24ला ती लाट दिसत नाहीये आणि तिथं पण आम्हाला थोडा फायदा होईल असं आम्हाला वाटतंय. पण प्रत्येक या आमदारकीच्या क्षेत्रासाठी आपली वेगवेगळी रणनीती आहे का? तर काय ते रणनीती शेवटी साहेब ठरवत असतात. त्यांच्या 84व्या वर्षी त्यांना एवढं लक्ष परत एकदा प्रचारात टाकावं लागतंय, त्याबद्दल परिवाराला काय वाटतंय? काय वाईट वाटतं, पण शेवटी
साहेबांना सवय आहे आणि त्यांना एक आवड आहे, ही त्यांची पॅशन आहे, त्याच्यामुळं त्यांना ते इंटरेस्टिंग पण वाटतं. ही टेक्स इट ॲज अ चॅलेंज. आता तुम्ही सगळ्यांनी येऊन सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं किंवा ते सगळं घडत होतं, त्यावेळेला तुमच्याशी त्यांची काय भूमिका होती? सगळ्यात काहीच नाही, आम्ही पॉलिटिकल काय बोललो नाही. ते कधी असं सल्ला वगैरे कधी देत नाहीत, पण त्यांना एक आनंद नक्कीच असेल की आम्ही सगळे त्यांच्यासाठी काम करतोय, त्यांना साथ देतोय. ते कधी असं बोलून दाखवणार नाही, पण मला माहिती आहे की त्यांना ते नक्की आवडत असेल. सुप्रियाताई, आम्ही खास आजचा 0 आवर ग्राउंड झिरो वरून करतोय आणि तोही बारामतीतून. कसा सुरू आहे प्रचार? 5च दिवस उरले आहेत. 5 कुठले? 2 प्रचाराचे 2 दिवस, एक मधला दिवस मतदान. मग कसं काय तुमचा कॉन्फिडन्स काय म्हणतोय? कॉन्फिडन्स नाही. हे बघा, इलेक्शन हे एक कशासाठी आपण लढतो ह्याच्यात कम्प्लीट क्लॅरिटी असली पाहिजे आणि त्याच्या निवडून आल्यानंतर तुम्ही काय करणार ह्याच्यात क्लॅरिटी असली पाहिजे, जी दोन्ही माझ्या मनात आहे. की ह्या इलेक्शनला ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या वतीने दिल्लीला आणि दिल्लीत काम करण्यासाठी मी हे इलेक्शन लढते आणि दिल्लीला पॉलिसी मेकिंगसाठी आम्ही जातो. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी हे तुमचे सातत्यानं तुमचा प्रचार बघत आले मी पण, आणि मी पाहते की हे तुमचे मुद्दे आहेत. पण खरं तर हा जो तुम्ही हमला करताय हा थेट भाजपा सरकारवर आहे आणि तुमच्या समोरचा उमेदवार जो आहे तो खरं तर वेगळा आहे, वेगळ्या पक्षाचा आहे, जरी महायुतीत असला तरी. त्यामुळे एक विसंगती नाही होते का? कशी? ते त्यांचे अलायज आहेत ना, एकत्रच आहेत सरकारमध्ये. पण तुम्हाला त्यांच्या विरोधात काहीच तुम्ही बोलत नाही. त्यांच्याच बद्दल आहे ना, त्यांच्या सरकार. मी वैयक्तिक कधीच बोलत नाही कुणाबद्दल. म्हणजे पार्लमेंटमधली माझी भाषण काढून बघा, मी कधीही वैयक्तिक बोलत नाही. दॅट्स माय पॉलिटिक्स. माझी लढाई वैयक्तिक कोणाशीच नाही आहे, माझी लढाई वैचारिक आणि पॉलिसीला आहे. पण आजची तुमची लढाई ही थेट भाजपाशी असं वाटतंय? माझी एनडीएशी आहे. एनडीए त्यांचं जे अलायन्स आहे ते आमच्या विरोधात आहे. मी युपीए मध्ये, ते एनडीए मध्ये. मोदी साहेब सुद्धा आले, अमित शहा आले, त्यांचाही फोकस फक्त शरद पवार आहे. मग ते भटकती आत्मा असो, अस्वस्थ असते तर असो, तर एकंदरीत शरद पवारच टार्गेट का? 6 दशकं आदरणीय पवार साहेबांवर काही बोललं तर हेडलाईन होतेच. हे डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. एक आणि आंब्याच्या झाडाला शेवटी दगडं मारतात. खरं तर 2009ला आपल्या विरोधात कांता नलावडे होत्या, 2014ला जानकर होते आणि 19ला कांचन कुल होत्या आणि 2024ला आता सुनेत्रा पवार आहेत. या 4 पैकी सगळ्यात टफ कुठली होती? म्हणजे सिक्वेन्स कसा लावाल तुम्ही? मला वाटतं सगळ्यात पहिलं इलेक्शन सगळ्यात टफ होतं, कारण का मला सगळंच नवीन होतं. मी लढाईच्या आधी 2 वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघ पूर्ण फिरले होते, पण इलेक्शनमध्ये काय करायचं असतं, स्लिपा वाटवायचं, हे जी त्याच्या ज्या बारकाई आहे सगळी, ती माझ्या पहिल्या इलेक्शनमध्ये मी पहिल्यांदा पाहिली. त्याच्यामुळे तो खूप मोठा लर्निंग एक्सपिरियन्स. पण ह्या 4 निवडणुकांचा तुम्ही सिक्वेन्स कसा लावाल? पहिली सगळ्यात टफ, मग सगळ्यात टफ, त्याच्यानंतर मला असं वाटतं तिसरं माझं इलेक्शन, तिसरं नाही दुसरं इलेक्शन टफ, कारण का पहिल्या वेळी यश आल्यामुळे मी ओव्हर कॉन्फिडंट होते दुसऱ्या इलेक्शनला. त्याच्यातून मला खूप शिकायला मिळालं. मी खूप कॅज्युअली ते गेले होते की अरे मागच्या वेळेस आपण 3 लाखांनी निवडून येतो, म्हणजे येणारच निवडून. इट्स व्हेरी कॅज्युअल अबाउट इट. त्याच्यात मला चांगली चपराक बसली. पण म्हणजे आताची निवडणूक तुम्ही कॅज्युअली घेत नाही? मी काहीच आयुष्यात कॅज्युअली घेत नाही, कुठलीच गोष्ट मी कॅज्युअली घेत नाही. एक म्हटलं जातं सुप्रियाताई की आत्तापर्यंत, म्हणजे हा आत्ताचा नॅरेटिव्ह म्हणा, डिस्कोर्स म्हणा, असा आहे की आपलं आत्तापर्यंतचं निवडणुकीतलं जे यश आहे त्याचं क्रेडिट अजितदादांना दिलं जातं आणि ते तुमच्यासाठी खूप मेहनत करायचे म्हणून तुम्ही निवडून येता. खूप लोक मेहनत करायची. शरद पवार मेहनत करायची, अजित पवार मेहनत करायची, दत्ता मामा भरणे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, रमेश आप्पा थोरात, किती नावं घेऊ मी, संग्राम थोपटे, संजय जगताप, अनेक अशी नावं आहेत जी मी घेऊ शकते, ज्यांनी सगळ्यांनी मिळून माझी 3 इलेक्शन्समध्ये प्रचंड मेहनत केली. पण मग आज दादा नाही, ते मेन मॅनेज करायचे असं म्हटलं जातं.
ते जाणवतंय का कुठं? नाही, कसं आहे, टाइम इज अ बिगेस्ट हिलर. आणि एक तर त्यांनी जुलै महिन्यात तो निर्णय घेतला होता, त्यामुळे अर्थातच कोणीतरी ते माझ्या विरोधात लढवणारच होते. नाही, ते तुमच्या बाजूला नाही आहेत. नाही, पण ते जुलैमध्येच त्यांनी तो निर्णय घेतला ना, जेव्हा ते तिकडे गेले, ते त्या सरकारमध्ये जाऊन गेले, तेव्हा जुलै गोष्टीला 10 महिने झाले ना. आता राज्यसभेत ते तुमच्यासाठी थांबले होते का शेवटपर्यंत, जे प्रफुल्ल पटेलांना परत असं एक वाटतं की कुठेतरी ते तुमच्यासाठी म्हणून थांबले होते? नाही, काही संबंधच नाही. अच्छा, म्हणजे माझ्याशी तरी चर्चा. अच्छा, एक चर्चा तुमच्याशी झाली का, जे सातत्यानं सांगितलं जातं की भाजप बरोबर सरकार बनवायचं? आता तुम्ही सुद्धा भाषणात म्हटलं तुम्ही बरोबर या, केंद्रात तुम्हाला मंत्री बनवू, अशी ऑफर आली होती का? अनेक वेळा लोक करत असतात, खूप इनफॉर्मली असतात गोष्टी, पण सगळ्याच गोष्टी माईकवर किंवा टीव्हीवर बोलायच्या नसतात. पण अशी ऑफर येऊन गेली तुम्हाला? काही अर्थ काढा तुम्ही. अच्छा, आज वयाच्या 84व्या वर्षी शरद पवार फार ताकदीनं उतरलेत. म्हणजे आम्ही सुद्धा निवडणुका बघत आलोय, इतकी ताकदीनं ते स्वतः मैदानावर उतरलेले नव्हते, आज आलेत. काय तुमच्या भावना आहेत? मला खूप अभिमान आणि कौतुक वाटतं. त्यांना स्वतः ही इज नथिंग टू गेन. म्हणजे ना ते प्रधानमंत्र्याच्या रेसमध्ये, ना मुख्यमंत्र्याच्या, ना मंत्री होण्याच्या किंवा स्वतः निवडून येण्याच्या, त्या कुठल्याच रेसमध्ये ते नाही आहेत. तरी एवढ्या उत्साहाने, म्हणजे जणू काय एक लहान मूल जसं बागडत असतं आणि आयुष्य एन्जॉय करत असतं, तसं ते इलेक्शन एन्जॉय करतात. त्यांना इलेक्शन म्हणजे कष्ट वगैरे नाही वाटत. त्यांना इलेक्शन म्हणजे ही लव्ज इट. म्हणजे त्यांना इलेक्शन आलं की काहीतरी वेगळीच ऊर्जा आणि एक्साइटमेंट असतं. आणि ही त्यांच्यामध्ये असा एक मोठा गुण आहे की ते नेहमी सगळे प्रोसेसेस एन्जॉय करतात. ते आउटकमची वाट बघतच नाही. म्हणजे इलेक्शन, लढाई, चला सीट, त्याच्यानंतर प्रचार. मग आम्ही त्यांना सांगतो 2च सभा घ्या, असं करू नका. तरी ते असं म्हणजे लिटरली ते आम्ही पियला सांगतो, नाही 2 आवाज घेऊ नका. ते घराच्या बाहेर जाऊन पियला गपचूप सांगायचं, प्रे त्यांचं ऐकू नका, तू 4 घे, चल. नंतर आम्हाला कळतं, अरे 4 सभा कशा, आपण तर ठरलं होतं घरी 2च घ्यायच्या. स्वतःला पाहिजे तेच करत असतात. शरद पवारांचे कुठले गुण तुमच्यात आलेत? काय शिकले? व्हेरी हार्ड. प्रयत्नाती परमेश्वर. मी प्रयत्न करत असते. तरी तुम्ही तुमच्यात आणि त्यांच्यात काय, किंवा तुम्ही मुद्दामून आत्मसात केले असतील? म्हणजे त्यांच्याकडून शिकण्यासारखा सगळ्यात मोठा गुण, जो मी खूप प्रयत्न करून शिकायचा प्रयत्न करते आता, की कितीही हल्ले झाले तरी गप्प बसणं. आणि ते कुठल्याही प्रश्नाला कधी उत्तर देत नाही. ते खूप सहन करतात. मला फार ताकद लागते सहन करायला, जी त्यांच्यात आहे प्रचंड. म्हणजे ते किती वेळ गप्प बसू शकतात आणि किती तास, आणि प्रतिकूल परिस्थिती, अनुकूल त्याचा काही इफेक्ट नसतो. आणि एक कंट्रोल, म्हणजे ते कधीच आउट ऑफ कंट्रोल तुम्हाला दिसत नाही. काही झालं तरी बघतोय इतक्यात खरं तर. पण हे तुम्ही कधी त्यांच्याशी चर्चा करून अशा पद्धतीची भूमिका ठरवली की जस्ट बघून, किंवा त्यांनी कधी बघूनच मी तुम्हाला सांगते, ज्या दिवशी 2 जुलैचा निर्णय पक्षामधल्या अनेक नेत्यांनी घेतला, आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या पक्षाचा चेहरा कोण, आश्वासक चेहरा कोण, तर दॅट टायमिंग टू से शरद पवार. स्वतःचा आत्मविश्वास, त्यांच्या स्वतःवर प्रचंड विश्वास आहे, आणि त्याच्याचमुळे तर त्यांनी शून्यातून सगळं उभं केलं ना. आणि त्यांना यश आणि अपयश दोन्ही पचवता येतं. तुम्ही खूप साध्या यांना बोलून जाता, आणि तुम्ही म्हणता की परिवारवादाचं तुम्ही असो, अजितदादा असो, तुम्ही सगळे प्रतीक आहात. पण एकीकडे असाही आरोप होतोय की जो पुत्रमोह आहे किंवा पुत्री मोह आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली, असं तुम्हाला वाटतं का? एक तर आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त केलं, ह्याच्याबद्दल मनापासून आभार. कारण का आधी आमच्यावर NCP, नॅचरली करप्ट पार्टी म्हणून आरोप व्हायचा, तो बंद झालाय. आणि मुलांवर निखळ प्रेम करणं हा गुन्हा नाही या देशात. त्याच्यामुळे त्याबद्दल मी आभार मानते. आणि पुत्री प्रेम कशासाठी, म्हणजे मी कुठली गोष्ट पक्षाकडे मागितली जी दुसरी कुणाला हवी होती. मला जे हवं होतं ते कुणालाच पक्षात नको होतं. आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही सगळे एकत्र असताना एखाद्याला दिल्लीला जायचं म्हणलं की त्याची पहिली कॉमेंट असायची, साहेब माझं काही चुकलं का, तुम्ही मला दिल्लीला का पाठवता. आणि त्यातून मला, अमोल दादाला, आम्हाला सगळ्यांना संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही संसदेत केलेला आहे सगळ्यांनी.
आणि हे आमचे विरोधकही मान्य करतात. म्हणजे आज ते करत नसतील, पण आमचे विरोधक दिल्लीमध्ये खूप मोठ्या मनाने त्याचं मान्य करतात. आपण दिल्लीत नेहमी राहणार आणि अजितदादा महाराष्ट्रात असं होतं, पण आत्ता तुम्हाला महाराष्ट्रातही खूप लक्ष द्यावं लागतंय का, की अजून एक म्हणजे त्याला पवार पुतणा काय म्हणायचं, असं नाही. मला असं वाटतं ही आमची नैतिक जबाबदारी असेल. ह्या काळामध्ये दमदाट्या चालू आहेत, अनेक गोष्टी कानावर येत आहेत, सगळीकडे मीडियामध्ये येत आहेत. ह्या जर खऱ्या असतील तर जो कार्यकर्ता आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करून अशा अतिशय अडचणीच्या काळामध्ये म्हणजे त्याच्यावरही हल्ला होतोय, हा फक्त पवार साहेबांवर हल्ला होत नाही, कार्यकर्त्यांवरही हल्ले होत आहेत, असं असताना तो स्वाभिमानीने जेव्हा उभं राहतो तेव्हा त्याच्या इलेक्शनसाठी पूर्ण ताकदीने आम्ही उभं राहणार त्याच्यासाठी. कारण का ही लढाई वैयक्तिक नाही, वैचारिक लढाई आहे. म्हणजे अनेक वेळा मगाशी पण त्या मीडियाने मला विचारलं की बारामतीला नेहमी तुम्ही कमी वेळ दिला. हो, मी बारामती तालुक्याला कमी वेळ दिला कारण का दादा करते कर, माझा दादावर पूर्ण विश्वास होता की दादा माझा मोठा भाऊ नेता दोन्ही होता आणि दोन्ही तो जबाबदारी घेताना मी कशाला लुडबुड करू. म्हणजे माझा प्रोटोकॉल, माझा मान सन्मान, माझे संस्कारच नडले ना. आता ते म्हणतात सुप्रिया बारामतीत इतके वर्ष लक्ष घालत नाही. अहो, मी लक्ष घातलं नाही कारण का तो भावाचा प्रोटोकॉल, नेत्याचा प्रोटोकॉल आणि माझ्या झाल्यावर संस्कार, मोठ्यांचा मान, धाकट्यांवर प्रेम. आता तेच उलटून माझ्या गळ्यात घालता येतात. हे दुर्दैव आहे. खरं तर सुनेत्रा पवार या आता तुमच्या डायरेक्ट म्हणजे अनेक उमेदवार रिंगणात असतील, पण एक जी डायरेक्ट फाईट दिसते ती आपली आणि सुनेत्रा पवारांची दिसते. त्यांना विरोधक म्हणून तुम्ही कसं डिस्क्राईब करा? खरं मी त्यांना विरोधक समजतच नाही. मला उमेदवाराचा काय संबंध त्याच्याशी. आणि एक तर वहिनी इतके वर्ष ना राजकारण होतं, त्यांना कशात होतं, तर वहिनींना आणायचंच कशाला याच्यात, ते चुकीचं होईल. आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी तर कधी बोलले नाही, बोलणारही नाही. आणि त्यांचं आमच्या या राजकारणाची आणि हे षडयंत्र शरद पवारांच्या विरोधात दिल्लीने केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या माऊलीचा काय संबंध या सगळ्याशी? तुम्हाला वाटतं त्यांचाही वापर झालाय या षडयंत्रात? षडयंत्रात अनेक प्याद्यांचा वापर झालाय, अनेक. आणि हे दुर्दैव आहे की हे सगळं जे गलिच्छ राजकारण आहे हे फक्त शरद पवारांना संपवण्यासाठी. आणि मी म्हणत नाही, भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील येऊन बारामतीतच बोलून गेले, म्हणजे पोटातलं ओठात आलंच नाही. एकीकडे आता जर बघितलं तर अजितदादांबरोबर खरं तर एकच खासदार गेले होते, त्यांना आता 4 जागा मिळालेल्या आहेत. एकनाथ शिंदेबरोबर 13 खासदार गेले होते, त्यांना 15 जागा मिळाल्या. त्यांना सन्मानानं वागवलं असं आपल्याला वाटतंय का महायुतीमध्ये? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आता त्यांनी काय चर्चा केली, काय झालं, त्यांचा अंतर्गत प्रश्न. आता काडीमोड त्यांनी केली आहे, माझ्या त्यांना शुभेच्छा. अशी 5 कारणं सांगा ज्यामुळे तुमच्यासाठी मतदान केलं पाहिजे लोकांनी. एक माझा पारदर्शक पार्लमेंटमधला परफॉर्मन्स, त्याच्यानंतर आमच्या टीम आणि सगळ्यांना एकत्र घेऊन केलेली विकास कामं, माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही कारण का मी भ्रष्टाचारच केलेला नाही. त्याच्यानंतर माझा मतदारसंघातला संपर्क आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पुढच्या 5 वर्षाचा जे प्लॅन आहे, जो मी सगळ्यांना एकत्र घेऊन की आपण सगळ्यांनी मिळून पुढच्या 5 वर्षात काय केलं पाहिजे, तो प्लॅन. एका लोकप्रतिनिधीमध्ये, एका सशक्त लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा वेगळं काय अपेक्षित असतं मतदाराचं? आय टिक एव्हरी बॉक्स. आज तुमच्या सगळ्या वहिनींनी मिळून एक मेळावा तुमच्यासाठी, खास महिला मेळावा आयोजित केला. संपूर्ण पवार परिवार एका बाजूला आहे आणि तोही तुमच्या बाजूला. दादा एकटे पडलेत. तो चॉईस त्यांनी केलेला आहे, आता निर्णय तो त्यांचा आहे. का परिवार तुमच्या बाजूला आहे? पूर्ण परिवार असं नाही, एक अनसेड रूल आमच्या घरात होता की विधानसभेला अजित पवार म्हणजे मग तो इथला सगळा पक्ष बघणार असेल किंवा उपमुख्यमंत्री पद असेल, MLA सगळं ते दादा बघणार आणि दिल्लीमध्ये लोकसभेला बारामतीतून मी जाणार. असं एक मोठा अनसेड निर्णय होता आमच्या सगळ्या कुटुंबाचा. त्याच्यामुळे काही विषयच नव्हता त्या काळामध्ये तो घ्यायचा. हे तुम्हाला सगळेजण हक्काची ताई असं म्हणतात, काय आहे ते? प्रेम आहे त्यांचं, बाकी काय. आणि तुम्हाला कोणी जेव्हा भेटतं तेव्हा असे हे 3 दाखवतं, ते 3 काय आहे? माझा 3रा नंबरवर बटन आहे, म्हणजे 3 पॅनल्स आहेत, 3 पॅनल्स. त्याच्यातल्या पहिल्या पॅनलवर 3 नंबरचं माझं बटन, त्याच्यामुळे ते सगळे 3 असं आहे ते 3.
3 म्हणजे सुप्रिया, शरद पवार, प्रतिभा, काँग्रेस, मशाल, विजय, गुलाल, तुतारी, ठाकरे. बरं, आणि तुमच्या ह्याच विजयासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. सुप्रिया सुळे यांच्या आजच्या दिवसात एक महत्त्वाची घडामोड होते आहे. सकाळी युगेंद्र पवार यांच्या घरी भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या साथीला आज प्रवेश घेत आहेत. आणि हे कार्यकर्ते असं का करत आहेत, ऐन निवडणुकीच्या वेळेला भाजपाची साथ का सोडतात ते आपण जाणून घेऊया. काय पद होतं आपल्याकडे भाजपचं, आणि आपण मंडळी का राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेत आहात? मी भारतीय जनता पार्टीमध्ये तालुक्याला उपाध्यक्ष या पदावर काम केलंय. आताही भारतीय जनता पार्टीच्या बॉडीमध्ये मला पदाधिकारी म्हणून मी होतो. परंतु ज्यावेळेस महाराष्ट्राचा विषय निघतो, कोणीही आयरागायरा माणूस या मुंबईवरून, कोल्हापूरवरून, विशेष करून आपल्या नागपूरवरून या बारामतीत येतो आणि आदरणीय पवारसाहेबांवरती अतिशय खालच्या स्तरावर बोलतो. त्यावेळेस इथला सर्वसामान्य कार्यकर्ता आणि सर्वसामान्य मतदार हा पेटून उठल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुम्ही भाजप सोडलात. तुम्ही का आलात? आम्ही की आता ते प्रगतीचा विषय की सर्वसामान्य माणसाला आज 50-60 वर्ष झालं, आम्ही एक आशा होतो म्हणून तिकडे गेलतो की आम्हाला प्यायला पाणी नाही. आज पण परिस्थिती अशी आहे की त्याच्यामुळे मला पण इथली सगळी प्रगती जी आहे ती अजितदादांनी केली असं सांगितलं जातं. ड्राय भागातली लोक आहेत, हा ग्रामीण भाग. पण तिथे दादांनी प्रगती नाही केली का? नाही, कोणीही नाही केली. काय हा कमीच आहे. आमच्या भागात जे आहे ना, खराडवाडी, कारखेल या भागात ड्राय भागामध्ये जरा कमीच आहे. बारामती हा फक्त एक पॉइंट विकास केला म्हणजे झालं नाही की 23 गाव. पण सगळेच सत्तेत होते. शरद पवार साहेबही होते, अजितदादाही आहेत. मग तरी तुम्हाला आता जास्त विश्वास शरद पवारांवर आहे का? खरंय, खरं साहेबांनीच केला विकास. ज्यावेळेस पवार साहेब दिल्लीला गेले त्याच्यानंतर पूर्णपणानं आमच्या ग्रामीण भागावर दुर्लक्ष झालं आणि तो बॅकलॉग आता भरून काढायचा असेल तर आम्हाला पुन्हा पवार साहेबांनाच मदत करावं लागेल. आम्हाला पवार साहेबांशिवाय पर्याय नाही. मग बारामतीमध्ये पुढचे आमदार तुम्हाला कोण हवे? आम्हाला युगेंद्र दादा पुढचे भावी आमदार. आदरणीय युगेंद्र दादांकडे पाहिल्यानंतर शरद पवार साहेबांची प्रतिकृती, त्यांच्यासारखंच नेतृत्व, लोक हँडल करण्याची, लोकांवर प्रेम करण्याची, ती जी पूर्ण साहेबांसारखंच त्यांचं मूर्ती. म्हणून आम्ही आता युगेंद्र दादांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहोत. बारामतीची ही लढत रंगतदार तर नक्कीच आहे. खरं तर ह्या मारुती रायाच्या चरणाशी त्या प्रचाराची सुरुवातही होते, त्या लढतीची सुरुवातही इथूनच झाली. आणि आता हाच मारुती राया नक्की कोणाला पावणार हे आपल्याला 4 जूनला कळणार आहे. मात्र आता ग्राउंड झिरोवरून 0 आवरमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आता परत भेटूया सोमवारी 7:56 पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.